Hello friends, today we are going to learn narration. Narration, this is the important topic in English grammar. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यापूर्वी मी सर्वांना सांगू इच्छितो की प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, यूट्यूब चॅनल. शिवराज चिंचोलकर या नावानं आहे माझं चॅनल. चेंज द नॅरेशन, direct narration to indirect narration. What is meant by direct narration? There are two ways of reproducing a person's speech: direct speech and indirect speech. आपल्याला आपलं स्पीच रिप्रोड्यूस करण्याचे दोन मार्ग आहेत, व्यक्त करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे डायरेक्ट स्पीच आणि दुसरी म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट स्पीच असं आपल्याला पाहायचं आहे. इन इनडायरेक्ट स्पीच वी रिप्रोड्यूस द स्पीकर्स एक्झॅक्ट वर्ड्स अँड एनक्लोज देम इन इन्व्हर्टेड कॉमाज, सिंगल और डबल. की डायरेक्ट स्पीच वी रिप्रोड्यूस द स्पीकर्स एक्झॅक्ट वर्ड्स. डायरेक्ट स्पीच काय असतं, त्याच्यामध्ये स्पीकरचे एक्झॅक्ट वर्ड्स असतात, स्पीकर्स ॲक्च्युअल वर्ड्स त्याला आपण म्हणू शकतो. अँड एनक्लोज देम इन इन्व्हर्टेड कॉमाज, आणि असे हे त्या स्पीकर्सचे जे काही वर्ड्स असणार, एनक्लोज इन इन्व्हर्टेड कॉमाज, सिंगल और डबल. इट्स कॉल्ड डायरेक्ट स्पीच. एक्झाम्पल पहा. अरुण सेड टू मोहन, आय एम गोइंग टू सिनेमा टुडे विथ माय सिस्टर. ॲक्च्युली हिअर अरुण सेड टू मोहन, दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. And I am going to cinema, this is the speech of Arun. So introductory part, Arun said it to Mohan. Here Arun as a speaker, said it to as a reporting verb, Mohan as a receiver. And spoken part, I am going to cinema with my sister, this is the spoken part of this sentence. तर अशा पद्धतीने आपण डायरेक्ट स्पीच आपल्याला सांगता येईल with this example. Now we are going to learn what is meant by indirect speech. In indirect speech, two parts of direct speech are joined together in a single sentence. आता indirect speech मध्ये काय असतं तर two parts of a direct speech. Which are two parts? Introductory part and spoken part are joined together. Rather, spoken part is joined to the introductory part by means of connective. Here we use connectives. According to the kinds of sentences, there are various types of conjunctions we use in narration. When speech is reported, there are 5 changes as follows. जेव्हा आपल्याला स्पीच चेंज करायचं आहे तेव्हा आपल्याकडं एक्सपेक्टेड 4-5 चेंजेस असणार आहे. ते चेंजेस आपल्याला करायचे आहेत. जस्ट फॉर एक्झाम्पल, इंट्रोडक्टरी व्हर्ब टू रिपोर्टिंग व्हर्ब. पहिला चेंज असणार आहे आपल्याला रिपोर्टिंग व्हर्बमध्ये होणारा जे काही बदल असणार आहे तो बदल. यूज ऑफ कनेक्टिव्ह, आपण कनेक्टिव्ज यूज करणार. चेंज इन प्रोनाउन्स, प्रोनाउन्समध्ये कशा पद्धतीने चेंज करायचं हे याच्यानंतर मी स्लाईड बनवलेली आहे. त्या स्लाईडमध्ये यू विल गेट ऑल इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ टू चेंज प्रोनाउन्स while we are converting direct to indirect narration. Then change in tense means while we are converting direct narration to indirect narration, there will change in tense also. So the tense मध्ये सुद्धा काय जे बदल होणार आहेत I will mention in the next PPT. Then change in pointer words, adverb of time, adverb of place or demonstratives etc. अशा प्रकारच्या वर्ड्समध्ये सुद्धा जे काही बदल होणार आहेत ते तुम्हाला स्लाइड्समध्ये पुढच्या याच्या माहीत होऊन जातील. आता इनडायरेक्ट स्पीच काय असतं पहा. अरुण सेड टू मोहन, आय एम गोइंग टू सिनेमा टुडे विथ माय सिस्टर. हे आपण सेंटेन्स ऑलरेडी डायरेक्ट स्पीचमध्ये पाहिलेलं आहे. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट स्पीच. आता याचा आपण जेव्हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये करणार त्याचा आन्सर असा असणार, अरुण टोल्ड मोहन दॅट ही वॉज गोइंग टू सिनेमा दॅट डे with his sister. Here Arun as a reporter
टोल्ड रिपोर्टिंग वर्ब आहे, सेड टू आपण रिप्लेस केला आहे आणि त्या ठिकाणी टोल्ड हे प्लेस केलेलं आहे. दॅट इथं कंजक्शन वापरलेलं आहे आणि प्रोनाऊन्समध्ये चेंज केले आपण, आय रिप्लेस करून तिथं ही प्लेस केलेलं आहे. टेन्समध्ये सुद्धा चेंजेस केलेले आहेत, प्रेझेंट कंटिन्यूअस होता तर इथं पास्ट कंटिन्यूअस आहे. अशा प्रकारचे बेसिकली आपल्याला चेंजेस करायचे आहेत, तेव्हा कुठलं आपलं डायरेक्ट टू इनडायरेक्ट होणार. आता डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच पाहण्यापूर्वी आपल्याला काही चार्ट्स पाहणं गरजेचं आहे. हे चार्ट्सची गाईडलाईन जर तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच करताना कुठलीही डिफिकल्टी येणार नाही. तर हा चार्ट पहा, हा चार्ट आहे प्रोनाऊन्समध्ये काय बदल होणार. डायरेक्ट टू इनडायरेक्ट करत असताना हे जे प्रोनाऊन्स असणार आहेत आपले, यामध्ये काय बेसिकली चेंज होतील या चार्टमध्ये पहा. जसं आय असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर त्याचं ही किंवा सी होणार, हे डिपेंड असणार आहे स्पीकरवर, त्यानुसार ते ही किंवा सी तुम्ही करू शकता. मी असेल तर हिम किंवा हर, माय असेल तर हिज किंवा हर, वी असेल तर दे, अस असेल तर देम, आवर असेल तर देअर, आवर्स असेल तर देअर्स. अशा प्रकारचे आपण चेंजेस इथं करू शकतो. यू सिंग्युलर असेल तर तिथं ही सी आय अशा प्रकारचा बदल करू शकतो आपण अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. यू ॲज अ प्लुरल असेल तर तुम्ही दे करू शकता. टू यू असेल तर हिम हर किंवा देअर माय अशा प्रकारचे बदल करू शकतो आपण. युअर असेल तर देअर हीज हर माय अशा प्रकारचे पूर्ण प्रकारचे मी इथं प्रोनाऊन्स दिलेले आहेत. या प्रोनाऊन्सचा काय बदल होणार आहे हे तुम्ही या पी पी टीमध्ये पाहू शकता. ह्या तुमच्या हे जेवढे काही स्लाईड्स आहेत हे तुम्ही मॅन्युअली तुमच्या नोटबुकमध्ये डिक्टेट करा. इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. नेक्स्ट चेंज पहा, चेंज इन टेन्स. टेन्समध्ये कुठल्या प्रकारचे आणि कसे चेंज होणार आहेत ते पहा. जसं की सिम्पल प्रेझेंट असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर वाईल वी आर कन्वर्टिंग द सेंटेन्स इन टू इनडायरेक्ट स्पीच, सिम्पल प्रेझेंट विल बी चेंज्ड into simple past, present continuous into past continuous, present perfect into past perfect, present perfect continuous into past perfect continuous, simple past into past perfect, past continuous into past perfect continuous. जर डायरेक्ट स्पीचमध्ये पास्ट परफेक्ट आला असेल तर इनडायरेक्टमध्ये नो चेंज म्हणजे पास्ट परफेक्टच राहणार. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तरीसुद्धा नो चेंज, पास्ट परफेक्ट कंटिन्युअसच इनडायरेक्टमध्ये राहणार. त्यानंतर हेल्पिंग वर्ब जर ॲमीज असतील तर त्याचा चेंज वॉज होणार. आर असेल तर त्याचा चेंज वेअर होणार. त्यानंतर ही हॅव किंवा हॅज असतील तर त्याचा चेंज हॅड होणार. डू डज असतील तर ते रिमूव्ह करायचे आणि मेन वर्ब विथ सेकंड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. स्पेशली याचं काम आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण चेंज द नॅरेशन पाहणार त्यावेळेस होईल. डोंट किंवा डझंट असेल तर त्याचा चेंज डिडंट असा होणार. डिडंट जर असेल डायरेक्ट नॅरेशनमध्ये तर इनडायरेक्टमध्ये त्याला आपण हॅड प्लस नॉट प्लस V3 अशा प्रकारचा चेंज करू शकतो करणार. शाल असेल तर शोड होणार. विल असेल तर वूड होणार. कॅन असेल तर कुड. मे असेल तर माईट. अशा प्रकारे ग्रॅमॅटिकली आणि स्पेशली टेन्समधले चेंजेस आपल्याला करावे लागतील वाईल वी आर कन्वर्टिंग डायरेक्ट नॅरेशन टू इनडायरेक्ट नॅरेशन. त्यानंतर थर्ड चार्ट पहा, चेंज इन वर्ड्स विच शोज टाईम ऑर प्लेस. टाईम किंवा प्लेस शो करणाऱ्या वर्ड्समध्ये काय नेमके बदल होतील हे आपण पाहू. जसं नाऊ असेल डायरेक्ट स्पीचमध्ये तर इनडायरेक्टमध्ये त्याचं देन होणार. हेन्स असेल तर देन्स होणार. हिअर असेल तर देअर होणार. दस असेल तर सो होणार. ॲगो असेल तर बिफोर. दिस असेल तर दॅट. दीज असेल तर दोज. एस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे किंवा लास्ट डे. अशा प्रकारचे बेसिकली चेंज होणार. टुडे असेल तर दॅट डे. टुमॉरो असेल तर द नेक्स्ट डे. टू नाईट असेल तर दॅट नाईट. लास्ट नाईट असेल तर द प्रिव्हियस नाईट. लास्ट वीक असेल तर द प्रिव्हियस वीक. अशा प्रकारचे चेंजेस होणार. किंवा मग नेक्स्ट इयर असेल तर द फॉलोइंग इयर. अशा प्रकारचे आपण चेंजेस करू शकतो. हे चेंजेस तुम्ही चांगल्या प्रकारे लर्न करा. त्याच्याशिवाय आपल्याला डायरेक्ट नॅरेशन टू इनडायरेक्ट नॅरेशन प्रॉपरली करता येणार नाही. आता पाहूया आपण वन बाय वन काइंड्स ऑफ सेंटेन्सनुसार नॅरेशन कसं बदलायचं. 4 काइंड्स ऑफ सेंटेन्स आहेत. असर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. प्रत्येकाचं नॅरेशन पाहत असताना लिटल बिट चेंजेस होतील. तर त्यामुळं आपण सेपरेट पाहूया. फर्स्ट वी आर गोइंग टू लर्न हाऊ असर्टिव्ह सेंटेन्स चेंज
डायरेक्ट नॅरेशन टू इनडायरेक्ट नॅरेशन. असर्टिव्ह सेंटेन्स आपण कशा पद्धतीनं डायरेक्ट नॅरेशनमधून इनडायरेक्ट नॅरेशन करूया हे पाहूया आपण. स्टेप्स. फर्स्ट स्टेप, रिपोर्टिंग वर्ब. जर रिपोर्टिंग वर्ब सेड असेल तर आपण इनडायरेक्टमध्ये सेडच ठेवणार. जर रिपोर्टिंग वर्ब सेड टू असेल तर आपल्याला चेंज करत असताना इनडायरेक्ट नॅरेशनमध्ये करत असताना आपला टोल्ड असं रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं आहे. त्यानंतर रिमूव्ह इन्व्हर्टेड कॉमाज अँड यूज कंजक्शन दॅट. आपल्याला इन्व्हर्टेड कॉमाज रिमूव्ह करायचे बिकॉज आपला इंट्रोडक्टरी पार्ट अँड रिपोर्टेड स्पीच या दोन गोष्टी काय होणार आहेत, फ्यूज करायच्या आहेत, आपल्याला मर्ज करायच्या आहेत. त्यामुळं रिमूव्ह इन्व्हर्टेड कॉमाज अँड यूज कंजक्शन ॲज दॅट इन असर्टिव्ह सेंटेन्स. देन फर्स्ट और सेकंड पर्सन प्रोनाउन कन्वर्ट इंटू थर्ड पर्सन प्रोनाउन. हे चार्ट नंबर 1मध्ये डिटेल दिलेला आहे. तो चार्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करून ठेवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला हे चेंजेस कळून जातील. त्यानंतर मेक ॲप्रोप्रिएट चेंजेस इन टेन्स. टेन्समध्ये योग्य ते बदल आपल्याला करायचे आहेत. जस्ट सी द चार्ट नंबर 2 फॉर दॅट. देन टाईम, प्लेस किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड्समध्ये जे काही बदल करायचे ते चार्ट नंबर 3 नुसार होतील. तर हे सगळे चार्ट्स तुमच्या डोक्यात असू द्या, त्यामुळे आपल्याला प्रॉपर चेंजेस करता येतील आणि आपला आन्सर करेक्ट येईल. तर इन दिस वे वी लर्न डायरेक्ट नॅरेशन टू इनडायरेक्ट नॅरेशन. स्पेशली फर्स्ट टॉपिक पाहिला आपण असर्टिव्ह सेंटेन्स चेंज डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. या व्यतिरिक्त काही नोट पाहणं आपल्याला गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल रिपोर्टिंग स्पीचमध्ये डिअर किंवा डिअरली असे जर शब्द आले असतील तर इनडायरेक्ट स्पीच कन्वर्ट करत असताना आपल्याला लव्हिंगली टोल्ड असं घ्यायचं आहे. डिअर किंवा डिअरली असे वर्ड्स हे रिमूव्ह करून टाकायचे आणि इनडायरेक्ट करत असताना आपल्याला लव्हिंगली टोल्ड अशा प्रकारे आपण घ्यायला हवं. त्यानंतर रिपोर्टिंग स्पीचमध्ये सर, मॅडम किंवा मास्टर असे शब्द आले असतील, जेंटलमॅन असे शब्द आले असतील तर ते रिमूव्ह करायचे आणि इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिस्पेक्टफुली टोल्ड अशा प्रकारचं आपण घ्यायला पाहिजे. त्यानंतर डायरेक्ट स्पीचमध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ आला असेल किंवा रिपोर्टिंग व्हर्ब जर से, सेज किंवा टेल किंवा टेल्स आले असतील तर रिपोर्टेड स्पीचमध्ये टेन्समध्ये कुठलाही बदल करू नये. जस्ट फॉर एक्झाम्पल टीचर सेड अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन. हे एक एक्झाम्पल आहे. आता इथं अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्यामुळे याच्यामध्ये टेन्समध्ये कुठलाही बदल होणार नाही. याचं इनडायरेक्ट नॅरेशन होताना असं होणार, टीचर सेड दॅट अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन. अशा पद्धतीने याचा आन्सर होणार. याच्या टेन्समध्ये कुठलाही बदल झालेला नाही. सो इन दिस वे वी लर्न रिपोर्टेड स्पीच. त्यानंतर आणखीन एक नोट आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये स्पोकन पार्टमध्ये एकापेक्षा जास्त सेंटेन्सेस असतील तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये खालील कंजक्शन्सनी ते तुम्ही जोडावीत. जसं फॉर एक्झाम्पल अँड हे कंजक्शन आहे, बट हे कंजक्शन आहे, बिकॉज आहे, अँड ॲडेड दॅट आहे, दॅट फर्दर रिप्लाइड एक्सेट्रा. अशा प्रकारचे जे कंजक्शन्स आहेत अकॉर्डिंग टू सिच्युएशन वी शुड यूज सच कंजक्शन्स वाईल कनेक्टिंग इनडायरेक्ट स्पीच. जेव्हा एकापेक्षा जास्त जर सेंटेन्सेस असतील आपल्याला स्पोकन पार्टमध्ये तर आपण अशा कंजक्शन्सनी जोडू शकतो. या सर्व याच्यावर मी या स्लाईडला एक आणखीन व्हिडिओ कनेक्ट केलेला आहे, तो मी बोर्डवर डिस्प्ले केलेला आहे की कशा पद्धतीनं आपण डायरेक्ट टू इनडायरेक्ट नॅरेशन करू शकतो. एनिवे, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल ऑन यूट्यूब, लाईक, शेअर माय लिंक विथ युअर फ्रेंड्स. आणि काही जर प्रॉब्लेम्स असतील, काही क्युरीज असतील, काही डाऊट्स असतील, जस्ट यू शुड शेअर विथ मी.